तर ही किल्ल्यांची 2 दरवाजांची व्यवस्था आहे. याला रणमंडळाची व्यवस्था म्हणतात. म्हणजे हा पहिला दरवाजा तोडून जरी शत्रू आतमध्ये आला तरी ह्या दुसऱ्या दरवाजात अडवला जातो. आणि इकडून पूर्ण आपले किल्ल्यामधले सैनिक असतात, त्यामुळे इथं पूर्ण तो शत्रूचा सैनिक जो आहे तो कोंडून मारला जातो. खूप सुंदर अशी व्यवस्था आहे. म्हणजे तुम्ही हे नगरधन गावातून दररोज पूजा करता का किल्ल्याची? आतमध्ये मंदिर वगैरे आहे का काय? कोणतं मंदिर आहे? देवी. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे गडचिरोलीच्या जंगलात आणि आपण कव्हर करतोय विदर्भ सिरीज. आज आपला विदर्भ सिरीजचा 9वा दिवस. आपण सुरुवात केली होती ती माहूरगडापासून. तो विदर्भात नाहीये पण विदर्भाच्या बॉर्डरवरून. तिथून आपण यवतमाळ, वर्धा, नागपूर, त्यानंतर भंडारा, गोंदिया आणि शेवटी गडचिरोलीत आलोय. तर इकडचे आपण 20पेक्षा जास्त व्लॉग केलेत. साधारणतः 30-35 किल्ले कव्हर केलेत, खूप सारी मंदिरं कव्हर केलेत. तर ही सगळी सिरीज तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे. सगळे ब्लॉग तुम्ही इथे बघा. हा व्हिडिओच्या आधी पण व्हिडिओज मिळतील, याच्या नंतर पण व्हिडिओज मिळतील. पूर्ण सिरीज बघा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला पूर्ण सिरीज मध्ये भेटू. हॅलो, नमस्कार, रामराम मंडळी. विदर्भ भटकंतीच्या अजून एका एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपला विदर्भ भटकंतीचा 4था दिवस आणि आज आपण सुरुवात करतोय नागपूर जिल्ह्यातल्या किल्ल्यांची. तर मागच्या बऱ्याचशा एपिसोडमध्ये तुम्ही विदर्भातले किल्ले बघितलेच असतील. नसतील बघितले तर पाठीमागचे सगळे व्हिडिओज लवकर बघा. आणि यानंतर पण विदर्भ भटकंतीचे आपले बरेचसे व्हिडिओज येणार आहेत, ते सगळे पण बघा. तर आता नागपूरच्या किल्ल्यांची सुरुवात करतोय आपण नगरधन किल्ल्याने. नागपूरपासून जवळच रामटेक पासून साधारणतः 7-8 किलोमीटरवरती नगरधनचा किल्ला आहे. आत्ता काल रात्री नागपूरमध्ये मुक्काम केला आणि आता आपण नगरधनकडे निघालेलो आहे. इकडे पाठीमागे जर बघितलं, इथून साधारणतः 200 मीटरवरती तर नगरधन किल्ला आहे. आणि किल्ल्याकडे जातानाच इथे एक भन्नाट व्ह्यू मिळालेला आहे आपल्याला, तुम्हाला दाखवतो. इकडे बघा, एक कमळ. रस्त्याच्या कडेला हा एक छोटासा तलाव आहे आणि या तलावात अगदी हजारात कमळं फुललेली येतात. एवढा भन्नाट व्ह्यू मिळालेला आहे ना. हा पूर्ण तलाव बघा आणि हे त्यात फुललेली कमळं. इकडच्या बाजूने हे पूर्ण जो तलाव आहे ना, सगळ्या कमळांनी भरलेला आहे. हे असं बघायला यायलाच लागतंय. आता आपण नगरधन किल्ल्याजवळ पोहोचलेलो आहे. नागपूरपासून साधारणतः 1 तासाच्या अंतरावरती आहे. इथे यायचं कसं, तर नागपूरवरून तुम्ही जबलपूर हायवेने पुढे आलात रामटेकला. रामटेकवरून साधारणतः 5-6 किलोमीटरवरती आहे. आणि डायरेक्ट तुम्ही नागपूरवरून निघाल्यानंतर जबलपूर हायवेला मध्ये एक टर्न लागतो. छोट्याशा गावांमधून तो रस्ता घेऊन येतो. खूप सुंदर रस्ता आहे. पूर्ण रस्त्याला भात शेती आहे, कुठं सागाची झाडं येतात आणि मध्ये मध्ये असे तलाव आहेत की ज्याच्यात खूप सारी कमळं फुललेली येतात. चला बघूया किल्ला. आता इथं आपण पाहिलं, खूप मोठा दुर्ग आहे हा. याची तटबंदी बघा, पूर्ण लाल कलर मध्ये आहे सध्या. दरवाजा बंद आहे याचा, 9 वाजता उघडायला पाहिजे हे अपेक्षित आहे. अजून तरी उघडलेला नाहीये. बघूया कधी उघडतोय ते. पूर्ण पाठीमागून आपण जर पाहिला तर हा किल्ल्याचा फ्रंट पूर्ण दिसतोय आपल्याला. इथे एक बुरुज आहे, इकडे महाद्वार, त्याच्यावरती 2, त्याला काय बोलतात ते माहिती नाहीये. इकडे एक बुरुज आहे आणि इकडे मोठा बुरुज आहे. दरवाजाला जर पाहिलं तर पूर्ण बाजूने शिल्प कोरलेली येतात. दरवाजाच्या वरती एक गणेश शिल्प आहे. जवळ जाऊन बघूयातच आपण. तसं 9चं टायमिंग आहे, किल्ला उघडायला पाहिजे. पण आपल्याला सरकारी खातं माहिती आहे ना, कधी कुठली गोष्ट वेळेवरती होणार नाही. पुरातत्व विभागाने याची नोंद जरूर घ्यावी.
किल्ल्यातून बाहेर काढताना तुम्ही 5 नंतर थांबू देत नाही तुमचा टायमिंग झाल्यानंतर, पण उघडायला तुम्ही नेहमी लेट करता. त्या प्रवेशद्वाराच्या बाजूला बघितले ना तर हे पूर्ण शिल्प कोरलेली येतात. त्या प्रत्येक शिल्पाचा अर्थ माहिती नाहीये काय शिल्प आहे नक्की ते. हा पूर्ण महादरवाजा आहे आणि महादरवाजाच्या वरती बघितलं खूप सुंदर असं गणेश शिल्प आहे तिथे. हे 2 पुष्प कोरलेले येतात आणि त्याच्या दोन्ही बाजूला इकडं मासे कोरलेले येतात. इकडच्या बाजूला पण तसंच आहे. आता हा किल्ल्याचा वरचा भाग आहे, हा रंग दिलेला आहे की दगड कसा होता ते माहिती नाही, पण रंगाच्या आतमध्ये जर पाहिला तर याच कलरचा दगड आहे. या दगडांचे किल्ले आपल्याकडं खूप कमी बघायला मिळत आहेत. आता नागपूरमधला पहिलाच किल्ला पाहतोय, माहिती नाही पुढच्या किल्ल्यांसाठी दगड कसे येतात. इथे पाहिलं तर हे पूर्ण नक्षीकाम केलेलं आहे याला. सुरुवातीलाच इकडे मोठा बुरुज आहे एक आणि इकडच्या बाजूला पण एक मोठा बुरुज आहे. इथे लिहिलेलं आहे नगरधन हे गाव रामटेक तालुका नागपूर जिल्ह्यात स्थित आहे. हा भुईकोट प्रकारात मोडतो. नगरधन हे ऐतिहासिक स्थळ असून त्यास 2000 वर्ष जुना इतिहास लाभलेला आहे. या परिसरात वाकाटककालीन पुरावशेष असलेली स्थळे आपण पाहू शकतो. वाकाटक राजवंशाच्या काळात याचे नाव नंदीवर्धन असलेला पुरावा आपल्याला मिळतो. त्याचेच अपभ्रंशित नाव आजचे नगरधन होय. हा किल्ला गौंड काळातील समजला जातो व नंतर भोसल्यांनी आपल्या ताब्यात घेतला. हा भुईकोट किल्ला अतिशय प्रशस्त व मजबूत अशा बांधणीचा आहे. प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला कमलपुष्प कोरलेली दिसतात. किल्ल्यात कदाचित ऐश्वदलाचे मोजके घोडे बारगीर निवासात असावेत. किल्ल्यात अनेक भग्नावशेष विखुरलेले दिसतात. इथून पुढचं बऱ्यापैकी त्याचं दिसत नाही आता आपल्याला काय लिहिलेलं आहे ते. हा किल्ला मुळात गौंड राजाचा समजला जातो व किल्ल्याची नाही ते वाचता येत नाहीये पूर्ण. आता सकाळची वेळ 9ची वेळ उघडण्याची आहे, सायंकाळची 5ची बंद आहे. बघू आतमध्ये प्रवेश केल्यानंतर दरवाजा आल्यानंतर इथे अजून एक प्रवेशद्वार आहे, त्यातून आपण आत प्रवेश करतो. याच्यावरती पण खूप सुंदर शिल्प कोरलेलं आहे. हा दुसरा दरवाजा, यातून आत आपण प्रवेश करतो. तो तिकडचा पहिला दरवाजा, त्यातून आपण आत येतो. तिकडे आल्यानंतर हा दुसरा दरवाजा, याच्यावरती जायला पायऱ्या वगैरे येतात. पूर्ण तटबंदीवरून आपल्याला पायऱ्यांनी फिरता येत आहे. एक 5-6 एकरांचा परिसर असेल या किल्ल्याचा. हे पहा, इथं बघितले तर हे चौथरे आहेत, म्हणजे वाड्याचे वगैरे जे अवशेष असतील ते इथे आहेत. इकडे एक अजून बांधकाम आहे. इथून आपण प्रवेश केल्यानंतर मंदिर आहे कोणतं तरी. पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे किल्ला. ते खूप सुंदर शिल्प कोरलेलं आहे. मूर्ती ही बघा इथे. ही किल्ल्यातली 12 आहे, त्याला लॉक लावलेलं आहे. हे बघा, या उतरायच्या पायऱ्या. इथे पूजा केली जाते. खूप सुंदर स्ट्रक्चर आहे. इथे बघा, ही 12 आणि तिथे हे मंदिर. तर आपण चेक करू खाली उतरता येईल का आपल्याला, कारण सध्या तरी लॉक लावलेलं आहे. लॉक उकडून जर आपल्याला जाता आलं
पाहूया. इकडे काय माहिती फलक लावलेले आहेत. हे बघू आपण. इथे वाकाटकांची वंशावळ दिलेली आहे. किल्ल्याबद्दल माहिती. हे जुने फोटो बघा. तटबंदी पडलेली होती, संवर्धन केल्यानंतर ते परत बांधलं. ही पूर्वीचे छायाचित्र. आता आपण जी पारवानी मंदिर पाहिली त्याचे हा आतमधला परिसर खूप सुंदर रीतीने जतन केलेलं आहे याचं. रंजन वगैरे त्यात सापडलेले अवशेष कुठे आहेत ते माहिती नाहीयेत. ते खाली उतरायला एक रस्ता आहे आपल्याला. हा कदाचित मागच्या बाजूला जाणारा हे प्रवेशद्वार आहे. इकडच्या बाजूचा मागच्या बाजूचा हे बंद केलेलं आहे पूर्ण प्रवेशद्वार आहे. आणि इकडे पहारेकऱ्यांच्या देवड्या पण आहेत. छोटस प्रवेशद्वार आहे हे. जाऊ देत नाहीत आपल्याला आतमध्ये. इथे जर बघितलं तर खाली पाराव आणि वरती मंदिर तुळजाभवानीचं मंदिर. तटबंदीवर जर आपण आलो इथून पूर्ण आपल्याला आतमध्ये किल्ला दिसतोय. हे बघा मारेकऱ्यांच्या जंग्या 3 वरती एक, इथे खाली 1, इकडे 2, इकडे 3 आणि इथून खाली 1, परत दोन्हींच्या मध्ये इकडे पण आहेत. म्हणजे किल्ला लढवण्यासाठी खूप जास्त तयारी केलेली आहे. ही खूप रुंद तटबंदी आहे याची. इथे बुरुज आहे. या बुरुजावरून बघू आपल्याला कसा व्ह्यू दिसतोय. हा बाहेरच्या बाजूचा पूर्ण परिसर आणि इथून दिसणार आपल्याला एका नजरेत पूर्ण किल्ला. आणि तिकडे दूर समोरच्या टेकडीवरती आपल्याला रामटेकचा पण किल्ला दिसतोय. नगरधन इथे असलेल्या प्राप्त पुरातत्वीय अवशेष आणि अभिलेखीय संपदा लक्षात घेऊन नगरधन हे वाकाटक राजवंशाच्या राजधानीचे शहर प्राचीन नंदीवर्धन असावे अशी शक्यता व्यक्त करण्यात येते. तर इसवी सन 350च्या दरम्यान वाकाटक सम्राट पृथ्वीविशेषण यांनी वाकाटक साम्राज्याची राजधानी पद्मपूरवरून नंदीवर्धनला स्थलांतरित केल्याचा उल्लेख ताम्रपटातून मिळतो आपल्याला. वाकाटक कालखंडात नंदीवर्धनहून 11 ताम्रपट पारित केले होते. वाकाटक सम्राज्ञी प्रभावती गुप्ताच्या राज्यकाळात 13व्या वर्षी पारित केलेल्या पुणे ताम्रपटात नंदीवर्धनचा उल्लेख सर्वप्रथम आढळून येतो. सम्राट प्रवरसेन दुसरा याच्या उत्तरार्धात राजधानी नंदीवर्धनहून प्रवरपूर म्हणजे पवनार वर्धा येथे स्थलांतरित झाल्याचे दिसून येते. त्या संदर्भात एकट्या दुसऱ्या प्रवरसेनाचे 10-12 ताम्रपट सापडले आहेत. वाकाटक कालखंडानुसार नल आणि राष्ट्रकूट या राजवंशांनी नंदीवर्धनहून ताम्रपट पारित केल्याचे दिसून येते. येथे दक्षिण स्थित असलेल्या किल्ल्याचे गोंडव राजवटीत बांधकाम झाले असून भोसले राजवटीत किल्ल्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, नागपूर विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालय यांनी 1980-85च्या दरम्यान केलेल्या पुरातत्वीय ऐतिहासिक कालखंडात येथे काही शिल्पावशेष सापडले आहेत.
हे आपल्याला समोर किल्ल्याचे दोन्ही दरवाजे दिसतात. इकडचा पहिला दरवाजा आणि समोर दुसरा दरवाजा. आपण समोरून जे बुरुज पाहिले होते 2, आपल्याला 3 दिसत होते. त्यातला पहिला जो बुरुज होता तो पहिल्या दरवाजाचा होता. पहिले 2 बुरुज 2 दरवाजाचे, आणि जो आपल्याला पाठीमागे तिसरा बुरुज दिसत होता तो तिकडचा, तो तिसऱ्या दरवाजाचा. इथं आल्यानंतर आपल्याला या दरवाजांची रचना एकदम चांगली कळेल. इथं बघितलं हे 2 लेअरमध्ये, हा पहिला पूर्ण मोठा आणि हा इकडचा दुसरा. इथून आपण दरवाजाच्या वरती जातो पूर्ण. हा दरवाजाचा, हा किंवा किल्ल्याचा सर्वोच्च भाग म्हणू शकतो आपण. इथून आपल्याला आतमध्ये पूर्ण किल्ला दिसतोय, आणि इथून बाहेरच्या साईडला बघितलं तर हा बाहेरचा परिसर, आणि इथून समोरून एकदम समोर हे नगरधन शहर दिसतं आपल्याला, आणि त्याच्या पाठीमागे रामटेकचा किल्ला दिसतो. या दरवाजावरती बघा श्री गणेशाची सुंदर मूर्ती कोरलेली आहे, आणि हा पूर्ण दरवाजा. ते खोली आत जायला पण बंद केलेली आहे ती. याच्यावरती सुंदर शिल्प कोरलेली आहे तिथे. या दरवाजावरती पण आपल्याला जाता येतं. इथून तुम्ही या दरवाजावरती उभं राहिलं तर इकडे किल्ल्यात पण पूर्ण लक्ष ठेवू शकता, आणि तुम्ही या दरवाजावरती पण लक्ष ठेवू शकता. इथून हा मुख्य दरवाजा, दोन्हीवरती पण आपल्याला एकाच ठिकाणावरून लक्ष ठेवता येतं. तर नगरधन किल्ल्याचा हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला ते नक्की सांगा. विदर्भातल्या भटकंतीचे खूप सारे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. या व्लॉगच्या आधी पण काय अपलोड केलेत आणि याच्यानंतर पण काय असतील सगळे बघा, आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला भेटू पुन्हा.